हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय असून याचे मोठ्या प्रमाणात जप्ती मागच्या काळात करण्यात आलेली आहे. ते आज नाश करण्यात येत आहे आणि समाजामध्ये ड्रगचे सेल, ड्रगचे कन्झम्पशन, ड्रगचे पेडलिंग यावर पूर्ण विराम आणण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. देशातल्या उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरता त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करण्याचे निर्देश काल सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. IIT दिल्लीच्या 2 विद्यार्थ्यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती S. रवींद्र भट यांच्या अध्यक्षतेखाली या कृती दलाची स्थापना होणार असून त्यात 9 इतर सदस्यांचा समावेश असेल. या कृती दलानं देशभरातल्या शिक्षण संस्थांना भेटी देऊन येत्या 4 महिन्यात अंतरिम अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्या किंवा तत्सम अप्रिय घटना घडल्यास संस्थेनं तात्काळ FIR नोंदवणं गरजेचं असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. जातीवरून भेदभाव, रॅगिंग आणि अभ्यासाच्या अतिरिक्त ताणामुळे होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांची नोंद घेऊन न्यायालयानं विद्यापीठांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विद्यापीठं ही फक्त ज्ञानदानाची केंद्र नसून विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठीही ती जबाबदार आहेत असं न्यायालयानं म्हटलंय. न्यूझीलंडमधल्या रिव्हरटनच्या किनाऱ्यावर आज 6.8 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसलेत. भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोलवर होता. या भूकंपाची नोंद सुरुवातीला रिश्टर स्केलवर 7 इतकी करण्यात आली होती. न्यूझीलंडची राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्था भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करत आहे. एजन्सीनं साऊथलँड आणि फियोर्डलँडच्या रहिवाशांना समुद्रकिनारे आणि सागरी भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. रशिया भारतासोबत एक विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारी विकसित करत असल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी म्हटलंय. चीन, भारत, इराण, उत्तर कोरिया आणि स्वतंत्र राष्ट्रकुल देशांसह बहुतेक जागतिक राष्ट्रांशी रशिया संबंध भक्कम करत आहे असं ते म्हणाले. रशियन वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. सामूहिक सुरक्षा करार संघटना आणि युरेशियन आर्थिक संघासह CIS सदस्य राष्ट्रांमध्ये सहयोगी आणि भागीदारांसह सहकार्याच्या सर्व क्षेत्रांना बळकटी देण्यावर रशिया विशेष भर देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 तारखेला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावर येत्या 28 मार्चपर्यंत कळवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. या कार्यक्रमाचा हा 120वा भाग असेल.